जिल्हा नियोजन व विकास समितीमधील संपूर्ण निधीचे वितरण करण्यात आले आहे। तसेच आवश्यक असलेल्या सर्व मान्यता देण्यात आल्या। यामुळे यंत्रणांनी 25 मार्च पूर्वी निधी खर्च करावा असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा नियोजनाच्या खर्चाबाबत अंतिम बैठक घेण्यात आली। यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा, उपसंरक्षण अर्जुना के.आर., जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांच्यासह कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते। जिल्हाधिकारी श्री येरेकर यांनी यावर्षीच्या जिल्हा वार्षिकच्या निधीमधून एकही रुपया परत करू नये, व्यपगत होणारा निधी तातडीने जिल्हा नियोजनाला कळविण्यात यावा, तसेच हा निधी परत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, तसेच यंत्रणा निधीची आवश्यकता असल्यास त्यांची माहिती सर्व मान्यतांसह सादर करण्यात यावी। या कामांच्या गरजेनुसार निधी देण्यात येईल। जिल्हा वार्षिकच्या जिल्ह्यातून कामांना 25 मार्चची मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे खर्चाबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी। यंत्रणांनी कामे पूर्ण केली असल्यास देयके तातडीने कोषागारांमधून अर्हित करण्यात यावी। तसेच अभावी वैयक्तिक ठेव लेखा या यंत्रणेचा उपयोग करण्यात यावा। या यंत्रणेचा उपयोग निधी 1 वर्षांपर्यंत उपयोगात आणू शकत येणार आहे। या सेवेची माहिती जाणून घ्यावी। जिल्ह्यातील यंत्रणांच्या सहकार्य करण्यासाठी कोषागार कार्यालयाने मदत करावी। त्यामुळे यंत्रणांनी वेळेवर निधी समर्पित करू नये असे निर्देशही यावेळी देण्यात आले। यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी जिल्हा नियोजन निधी व्यापगत होऊ नये यासाठी तातडीने निधी आहरित करण्यात यावा असे सांगितले। जिल्हा कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी व्हीपीडीए पद्धतीने माहिती दिली। याबाबत माहिती आणि मदतीसाठी स्वतंत्र यंत्रणा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।